श्रावण महिन्यात हा पदार्थ हमखास बनवलाच जातो, तो म्हणजे गव्हाची खीर. पण आज आपण गहू न भिजवता न दळता अगदी 10 मिनिटात कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये तयार होणारी आणि नारळाचं दूध घालून बनवलेली सुमधुर अशी गव्हाची खीर बनवणार आहोत. मग चला बनवूया नारळाच्या दुधातली पौष्टिक अशी गव्हाची खीर. त्यासाठी कुकर घ्यायचा. कुकर चांगला गरम झाला की यामध्ये 4 ते 5 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आणि इथे आपण वापरणार आहोत 1 कप दलिया म्हणजेच गव्हाचा भरडा, जो तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध होईल. बऱ्याच वेळा ही खीर खपली गव्हापासून तयार केली जाते, पण खपली गहू धुवून सुकवून दळून घेतले जातात आणि ही खूप मोठी प्रोसेस असते. त्यामुळे ही साधी सोपी रेसिपी. आता तुपावर हा भरडा चांगला भाजून घ्यायचा, अगदी रंग बदलेपर्यंत. हलकासा रंग बदलला आहे म्हणजे व्यवस्थित भाजला गेला. लगेचच यामध्ये पाणी घालायचं. 1 कप आपण दलिया घेतला होता, त्यासाठी 2.5 कप यामध्ये पाणी घालायचं. पाणी थंडच आहे, गरम किंवा कोमट पाणी वापरलेलं नाही. पाणी थोडं जास्तीचंच घालायचं. 1 कप गव्हाचा भरडा आहे, त्यासाठी 2.5 ते 3 कप पाणी घालायचंच आहे, कारण हा दलिया आपण भिजवून घेतलेला नाही. त्यामुळे पाणी थोडं जास्तीचंच घाला. आता लगेचच 1 कप गूळसुद्धा घालायचा. गूळही लगेचच घालायचा आहे आणि चिमूटभर मीठ घालायला मात्र विसरू नका, कारण गोडाचा कोणताही पदार्थ असो त्यामध्ये थोडंसं मीठ जरूर घालावं. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल गूळ घातला आहे, मग हे दाणे व्यवस्थित शिजतील की नाही? पण अगदी व्यवस्थित शिजला जातो. घाईगडबडीत जर तुम्हाला याची लापशी बनवायची असेल तर या पद्धतीने बनवू शकता. कुकरला झाकण लावायचं. मध्यम आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये हे व्यवस्थित शिजलं जातं. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत पुढची तयारी करूया. आज आपण खीर ओल्या नारळाच्या दुधामध्ये बनवणार आहोत. त्यासाठी एक ओला नारळ घेतला, त्यातलं खोबरं काढून घ्यायचं आणि जो काळसर पाठीचा भाग आहे तो सुद्धा काढून टाकला. यामध्ये 1 कप पाणी घालायचं आणि मिक्सरवरनं हे अगदी बारीक फिरवून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल नुसतंच दूध वापरणार असाल तर गाळून घ्या, पण मी हे सगळंच मिश्रण न गाळताच खिरीमध्ये घालणार आहे, कारण चोथा उगाचच फेकून द्यावा लागेल. तोपर्यंत कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या. कुकर थंड झाला की झाकण काढायचं आणि बघाल तर गव्हाचा हा भरडा अगदी परफेक्ट शिजला आहे. जर तुम्हाला नाश्त्यासाठी घाई गडबडीमध्ये गव्हाची ही लापशी जर बनवायची असेल तर या पद्धतीने बनवू शकता. फक्त 5-10 मिनिटांमध्ये तयार होते, कारण शिजतानाच गूळ घातला की वेगळं असं शिजवण्याची गरजच नाही. पण हे मिश्रण थोडंसं घट्टसर झालं, म्हणून पुन्हा एकदा यामध्ये 1 कप कोमट पाणी घातलं. थंड पाणी घालू नका, म्हणजे खीर थोडीशी सैलसर होईल. गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि दुधाचं हे मिश्रण लगेचच त्यामध्ये घालायचं आहे. आता खीर किती घट्ट किंवा पातळसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता, पण ते कोमट किंवा गरमच घाला. थंड पाणी मात्र घालू नका. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. पण जर तुम्हाला नारळाचं दूध घालायचं नसेल तर तुम्ही साधं दूधही घालू शकता. अगदी परफेक्ट अशी ही खीर तयार होते. खिरीला उकळी येत आहे तोपर्यंत पॅनमध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप घालून घेतलं. तूप चांगलं गरम झालं की लगेचच यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे. काजू, बदाम आणि थोडेसे मनुके घातले. तुम्हाला हवं असेल तर खोबऱ्याचे कापही घालू शकता, पण आपण खिरीमध्येच खोबरं वापरलं त्यामुळे मी खोबऱ्याचे काप घातलेले नाही. आता हे छान गुलाबी रंगावर परतवून घेतले. लगेचच खिरीमध्ये घालायचे आणि चांगलं मिक्स करायचं. थोडेसे तुपावर ड्रायफ्रूट्स परतवून घेतले की खायलाही चांगले लागतात आणि खीरही चवदार होते. अगदी परफेक्ट अशी ही काही मिनिटांमध्ये गव्हाची खीर तयार होते. पण यामध्ये थोडीशी वेलची पावडर जरूर घाला, त्याशिवाय खिरीला चव कशी बरं येईल. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि तयार आहे गरमागरम चविष्ट अशी नारळाच्या दुधातली ही गव्हाची खीर. आहे ना एकदम साधी सोपी रेसिपी. खीर अजून गोडसर हवी असेल तर तुम्ही आवडीनुसार गूळ किंवा साखर यामध्ये घालू शकता. गरमागरम अशी ही गव्हाची खीर बनवायला मोजून 10 मिनिटं लागतात. आता ना गहू धुवायचे, दळायचे, नाही सुकवायचे. झटपट साधी सोपी अशी ही गव्हाची खीर. बनवायला सोपी, खायला अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया.